पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे महाराज ज्ञानेश्वर माऊली 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचन सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल तुहा माधव बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा वचनाई का कमळापती माझे रंगाचे विनंती कर डोळे तो कथे काळे आपण जावे जवळे
घ्यावी घ्यावी माझी भाकरी कामागे आणि कर जुडे तो कथे काळी आपण सावे जवळ या बंधू म्हणे भावा शब्द तुकाची राखावा कर जुडे तो कथे काळी आपण सावे जवळी आता सामोरे दृष्टी न फिरे मागारे माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी आया मोहे सारिता निराळे लवन मेळावे तागळे माझं चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया हरी तू कामने बळे जीव दिला पायात माझं चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया तुम्ही सनकादिक संत मानाविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार माझी भाकावे करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार तुका म्हणे मज आठवा मूळ लवकारी पाठवा तुका म्हणे मज आठवा मोळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन माझे भार ओ रे तुम्हासी वंचिले ते पाया पासी नाही यासी वेगळे माझे भार ओझे तुम्हासी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी मटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम योग याग विधीनो हे सिद्धि 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 वायाचे उपाधि दंभ धर्म वायाचे उपाधि दंभ धर्म वायाचे उपाधि दंभ धर्म भावे विना देव न कळे निसंदेह 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 विना अनुभव कैसा विना अनुभव कैसा
कैसा कळे गुरु विनानुभव कैसा कळे तपे विना दैवत तिथल्या विना प्राप्त तपे विना दैवत तिथल्या विना प्राप्त तपे विना दैवत तिथल्या विना प्राप्त विना दैवत तिथल्या विना प्राप्त गुजे विना हित कोण सांगे गुजे विना हित कोण सांगे गुजे विना हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताचे मान ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मान ज्ञानदेव सांगे दृष्टांताचे मान देव सांगे दृष्टांताची मान साधुते संगते तरणोपाय साधूचे संगते तरणोपाय साधूचे संगते तरणोपाय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा हरिमुखे म्हणा गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करे पार कोमाय पार खुमाय पार कोमाय पार खुमाय तो पार खुमाय पार पार खुमाय विठो पार खुमाय पार खुमाय योग याग विधी नेनो हे सिद्धी योग याग विधी नेनो हे सिद्धी योग याग विधेयन नो है सेधे योग याग विधेयन नो है सेधे योग याग विधी नेनो हे सिद्धी योग याग विधी नेनो हे सिद्धी योग याग विधेयन नो है सेधे योग याग विधेयन नो है सिद्धे वायाची उपाधी दांभ धर्म वायाची उपाधी दंभ धर्म हरिविण देव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा वायाची उपाधी दंभ धर्म वायाची उपाधी दंभ धर्म हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा योग याग विधी नेनो हे सिद्धी योग याग विधी नेनो हे सिद्धी योग याग विधी नो हे सिद्धे योग याग विधी नो हे सिद्धे योग याग विधी नेनो हे सिद्धी योग याग विधी नेनो हे सिद्धी योग याग विधी नो हे सिद्धे योग याग विधी नो हे सिद्धे वायाची उपाधी दांभ धर्म वायाची उपाधी दांभ धर्म हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा वायाची उपाधी
दंभ धर्म वायाची उपाधी दंभ धर्म हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे कोण करे पुण्याची गणना कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना पुण्याची पुण्याची गणना कोण करे पुण्याची पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना 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 पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कुंडली कवला ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय स्वामी महाराज की पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासतुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे वीण देव न कळे निसंदेह गुरुवीण अनुभव कैसा कळे तपे वीण दैवत दिधल्या वीण प्राप्त गुजे वीण हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी परंपरेनुसारे क्रमानुसार साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या या परमपवित्र प्रांगणात पतित पावनी कलिमलनाशिनी पुण्यश्रीला इंद्रायणी मातेच्या तीरावर आपण हरिपाठ ग्रंथाचं यथामती चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालेलो आहोत आणि क्रमाने आज चिंतनाला 5वा अभंग आहे। 3 अभंगांमध्ये माऊलींनी वेगवेगळे सिद्धांत सांगितले। 3ऱ्या अभंगामध्ये सगुण साकार असलेलं हे सर्व जगत हे आसार आहे आणि परमात्मा हाच सार आहे हा महत्त्वाचा सिद्धांत सांगितला। सार या शब्दाचा अर्थ सत्य करा आणि आसार या शब्दाचा अर्थ मिथ्या असा करा आणि सर्व जगत हे मिथ्या असल्या कारणाने त्या मिथ्या जगताच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये आसक्ती नसावी तर सारभूत असलेला जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी आपलं अंतःकरण तद्रूप व्हावं रममाण व्हावं हा सिद्धांत माऊलीने तृतीय अभंगात सांगितला। आणि असा जो सारभूत असलेला परमात्मा आहे या परमात्म्याची प्राप्ती ही कशाने होईल त्याचा विचार माऊलींनी 4थ्या अभंगापासून आरंभित केला। भावे वीण भक्ती भक्ती वीण मुक्ती बळे वीण शक्ती बोलू नये। त्या परमात्म्याची प्राप्ती भावा वाचून होत नाही आणि म्हणून माऊलींनी गोड सिद्धांत सांगितला भावा वाचून भक्ती नाही भक्ती वाचून मुक्ती नाही। या ठिकाणी थोडीशी शंका आहे। ज्ञानोबरायांचा जर विचार केला तर ज्ञानोबराय वेद प्रामाण्याला मानणारे आहेत वेद प्रामाण्य स्वीकारणारे आहेत। वेदाने जे सांगितलेलं आहे तेच माऊली आपल्याला सांगतात आणि असे असलेले ज्ञानोबराय आपाततः या अभंगाकडे पाहत असताना असं जाणवतं की वेदाच्या विरुद्ध थोडंसं बोलतायत। म्हणजे मोक्ष प्राप्त होणे हे जीवाचं चरम लक्ष्य आहे
परंतु त्या मोक्षप्राप्तीची साधनं कोणती आहेत त्याचा विचार करत असताना काही परंपरा साधन आहेत आणि काही साक्षात साधनं आहेत. कर्म योग इत्यादींचा जर आपण विचार केला तर हे परंपरा साधन आहेत. कर्माच्या माध्यमातून चित्तशुद्धी होते. चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तुपलब्धये वस्तुसिद्धिर्विचारेण न क्वचित कर्म कोटिभिः. जगद्गुरु शंकराचार्य समजावून सांगतात कर्माच्या माध्यमातून चित्ताची शुद्धी होत असते. यानंतर योग साधना केली तर योग साधनेच्या माध्यमातून चित्ताला स्थैर्य प्राप्त होत असतं आणि असं चित्त शुद्ध झाल्यानंतर चित्ताला स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षाची प्राप्ती होत असते. ज्ञानाने मोक्षाची प्राप्ती आहे याकरता माऊलींनीच काही ओव्या दिलेल्या आहेत. ये ज्ञान जयाचे हाती तोची समर्थू मुक्ती का शतमख संपत्ती स्वर्गीची ये. दृष्टांतपूर्वक माऊली समजावून सांगतात ज्याप्रमाणे ज्याने 100 अश्वमेध यज्ञ केलेले आहेत तोच इंद्र होऊ शकतो. का शतमख संपत्ती स्वर्गीची आहे त्याप्रमाणे ये ज्ञान जयाचे हाती तोची समर्थू मुक्ती. तोच मोक्ष प्राप्त करण्यास योग्य आहे. हा जो चकार आहे हा चकार निश्चयार्थकही आहे आणि अन्य व्यावर्तकही आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानाद एव तु कैवल्यम इति शास्त्रेषु डिंडिमः. दुसरं प्रमाण किंबहुना ऋते ज्ञानान्न मुक्तिः असं एक आपल्याला वचन पाहायला मिळतं. या पलीकडे ज्ञानोबाराय आणखी एक प्रमाण सांगतात. वाचूनी ज्ञाने वीण एके उपाय करिसी जितुके तिही गुंफिसी अधिके रुखी ये. एका ज्ञाना वाचून मोक्षप्राप्तीसाठी जितके जितके उपाय करावेत त्या त्या उपायांनी मनुष्य मुक्त तर होतच नाही, उलट पक्षी एखाद्या दलदलीत फसलेला किंवा भुश्यामध्ये अडकलेला त्यातून बाहेर येण्याकरता जितकी तो हालचाल करतो तितका तो अधिक रुतला जातो. त्याप्रमाणे ज्ञाना वाचून इतर साधनं केल्याने जीव हा त्या कर्मपंकामध्ये किंवा या त्रिगुणामध्ये अधिकच अडकला जातो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे एकंदरीत सगळी प्रमाण जर आपण पाहिली तर सगळ्या प्रमाणांमध्ये ज्ञानानेच मोक्ष आहे हा सिद्धांत आपल्याला कळतो. मग ज्ञानाने मोक्ष आहे हे वेदानेही आपल्याला सांगितलेलं आहे आणि माऊलीने तर स्पष्ट विचार मांडला. भावे वीण भक्ती भक्ती वीण मुक्ती. त्या भक्ती वाचून मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. हा कार्यकारण भाव संबंध काय आहे तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल की भक्ती आपल्या जीवनामध्ये आली की ज्ञान वैराग्याला बोलवावं लागत नाही, ते आपे आप येते. पुढे भक्तीने धरिले हाते भक्तीने धरिले हाते मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. हिर केली जी अचपळे होते. हिर केली जी अचपळे होते. सिद्धारोनी लाविली पंक्तिगा म्हणवोनी आलो या देशा. म्हणवोनी आलो या देशा. पंक्तिगा म्हणवोनी आलो या देशा. अनुया चेष्टा. पुढा भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. किंबहुना वर्णन असं आहे भक्ती हे मूळ आहे, वैराग्य हे फूल आहे आणि ज्ञान हे तिथलं फळ आहे. असं असल्यामुळे भक्ती जीवनामध्ये आली तर ज्ञान हे आपे आप येतच असतं. किंबहुना भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये भक्तीचं महात्म्य वर्णन करत असताना सूतांनी शौनकांना फार गोड उपदेश केलेला आहे. आपण भगवंताच्या ठिकाणी
जर भक्तियोग प्रयोजित केला, बघा गंमत कशी आहे, कन्येचा विवाह करायचा आहे तर त्याकरता आपण सुयोग्य वर पाहत शोधत असतो की नाही, आणि योग्य वरासोबत जर कन्येचा विवाह झाला तर पुढे होणारी संतती ही उत्तम असते. त्याप्रमाणे भगवदरूपी वराची ज्या वेळेला भक्तिरूपी कन्येचा विवाह होतो त्यावेळेला जनयत्याशु वैराग्यम ज्ञानंच यदहैतुकम, ती भक्ती महाराणी ताबडतोब, आशु या शब्दाचा अर्थ लवकर, वैराग्य आणि ज्ञान या दोघांनाही निर्माण करणारी आहे, प्रसूत करणारी आहे. आणि असं असल्यामुळे भक्ती आली की ज्ञान येतं, ज्ञान आलं की मोक्षाची प्राप्ती होते. असं असल्यामुळे मूळ कारण जर पाहिलं तर भक्तीच असल्यामुळे ज्ञानोबरायाने सिद्धांत सांगितला, भक्ती वीण मुक्ती. म्हणजे अर्थात या भक्तीचं वर्णन ज्ञानोबराय या अभंगापासून करण्याकरता प्रवृत्त झाले. मग ज्या भक्तीने मोक्ष प्राप्त होतो त्या भक्तीचं स्वरूप काय, त्या भक्तीचे प्रकार किती, असे अनेक विचार आपल्याला पाहायला मिळतात. आणि तो विचार मांडून ज्ञानोबराय पुढे येत असताना जसा भक्ती हे भगवत प्राप्तीचं साधन आहे त्याप्रमाणे केवळ एकच भक्ती हे साधन आहे का, ज्ञान हे एकच साधन आहे का, नाही, तर भगवत प्राप्तीचे साधनं अनेक आहेत. किंबहुना स्थान जेवढं मोठं होत जातं तेवढे त्या स्थानाकडे जाण्याचे माध्यम ही अधिक होत जातात. एखाद्या ग्रामीण क्षेत्रामध्ये आपल्याला एक खेडेगावामध्ये जायचं असेल तर जाण्याकरता मार्ग एखादाच असतो, परंतु तेच आपल्याला दिल्लीला जायचं असेल तर दिल्लीला जाण्याकरता मार्ग अनेक आहेत. लोहमार्ग हे आहे, वायुमार्ग हे आहे, असे अनेक मार्ग असतात. अर्थात स्थान जेवढं मोठं होत जातं तेवढी त्या स्थानाकडे जाण्याची माध्यमं अधिक असतात. मग जगामध्ये परमात्म्याचं स्थान जर आपण पाहिलं तर हे सर्वोच्च स्थान आहे. त्यामुळे त्या सर्वोच्च स्थानाकडे जाण्याचे मार्गसुद्धा अनेक आहेत. मग ज्या वेळेला एकाच साध्याच्या प्राप्तीकरता एकापेक्षा अनेक साधनं निर्माण होतात, विकल्प निर्माण होतात, त्यावेळेला साहजिकच त्या साध्याकडे जाणारा जो आहे हा बुचकळ्यामध्ये पडत असतो की यापैकी मी नेमकं कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे. कारण की सगळेच काही निर्विकल्प महात्मे असतात असं नाही आहे. एकापेक्षा अधिक पर्याय समोर उपस्थित झाले की माणसाच्या अंतःकरणात विकल्प निर्माण होतच असतो. अगदी उदाहरणाने मी सांगतो की एकाचा मित्र त्याला बऱ्याच वर्षांनी भेटला आणि दोघांनाही आनंद झाला. एकाचं घर जवळ होतं, त्याने सांगितलं खूप वर्षांनी भेटलास, चल आता घरी ये, चहा घे आणि मगच पुढे जा, त्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. चालेल म्हणाला. चहा घ्यायचा या हेतूने तो मित्राच्या घरी गेला. परंतु घरी आल्यानंतर त्या मित्राने प्रश्न विचारला, चहा घेणार की कॉफी घेणार. आता हा मनात विचार करायला लागला, याची बायको चहा चांगला बनवेल की कॉफी चांगली बनवेल. परंतु असा निर्विकल्प महात्मा होता, त्याने सांगितलं कॉफी होईपर्यंत चहा चालेल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे असे निर्विकल्प महात्मे किती, हा मोठा प्रश्न आहे की नाही. एखाद्या गावाला आपल्याला जायचं असेल, चौकामध्ये गाडी आली आणि आता नेमकं कोणत्या रस्त्याने जायचं आहे कळत नाही आहे. ज्या गावात जायचं आहे तिथल्या लोकांना फोन लावला, अमुक अमुक चौकामध्ये उभा आहे, तर आता कोणत्या रस्त्याने यायचं आहे. ज्याला फोन लावला त्याने उत्तर दिलं, त्या चौकातून जे 4 रस्ते निघतात ना, कोणत्याही रस्त्याने या, तो रस्ता आमच्याच गावामध्ये येतो. आता हे ऐकल्यानंतर मार्ग कळाला की नाही, पण तरीसुद्धा माणसाचं समाधान असतं का. मनुष्य विचारत असतो, मान्य आहे आता 4ही रस्ते तिथपर्यंत जाणार आहेत, तुमच्याच गावात येणार आहेत, पण त्यातले त्यात जवळचा रस्ता कोणता आणि चांगला रस्ता कोणता, हा मनुष्य पुढचा प्रश्न विचारतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ही माणसाची भूमिका असते की नाही. माणसाला रस्ता कसा पाहिजे, जवळचा पाहिजे आणि दुसरा चांगला पाहिजे.
आणि दुर्दैव गंमत अशी आहे की महाराष्ट्रात तरी जवळचा आणि चांगला हे समीकरण आपल्याला जुळून येताना दिसत नाही. हे फक्त तुकोबारायांकडे समीकरण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण तुकोबारायांचा अभंग बघा. स्वल्प वाटे चला जाऊ. ही वाट कशी आहे? ही जवळची आहे आणि नीट वाट आहे. भक्तीची वाट सांगितली. आणि असं असल्यामुळे ज्या भगवंताकडे जाणाऱ्या अनेक वाटा आहेत त्या अनेक वाटांचा विचार ज्ञानोबाराय या अभंगामध्ये करतात. ज्ञानोबाराय सांगतात देवाकडे जाण्याकरता योगाचीही वाट आहे, यागाचीही वाट आहे, वेदोक्त विधानाचीही वाट आहे. परंतु या मार्गांनी भगवत प्राप्ती होईलच, मोक्ष होईलच असं मात्र आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. अभंगाचं प्रथम चरण. योग याग विधी येणे नो हे सिद्धी. 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 योग विधी येणे नो हे सिद्धी. योग याग विधी येणे नो हे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म. वायाची उपाधी दंभ धर्म. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. उपाधी दंभ धर्म. वायाची उपाधी दंभ धर्म. हरी मुखे म्हणा, हरी म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. योग याग विधी येणे नो हे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म. माऊली सांगतात योगाने मोक्ष नाही, यागाने मोक्ष नाही. आता प्रश्न आहे योगाने मोक्ष नाही, यागाने मोक्ष नाही असं सांगण्याचा अधिकार कुणाचा? जो त्या क्षेत्रातील ज्ञाता असेल, जाणकार असेल, अनुभवी असेल त्यालाच हे सांगण्याचा अधिकार आहे की नाही आहे? आपण अगदी घोळून घोळून प्रमाण म्हणतो मोक्ष सुखा हानोला था. अरे बाबा पहिले मिळाला पाहिजे मग म्हणावं मोक्ष सुखा हानोला था. आम्हाला मिळतच नाही मोक्ष, संकल्पनाच माहिती नाही आहे. आणि आम्ही हे प्रमाण म्हणणं काही योग्य आहे का? आम्ही त्या अधिकाराचे नाही. ज्ञानोबाराय या अधिकाराचे आहेत. योगाचा आणि ज्ञानोबारायांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. ज्ञानराज माझी योगाचे मावोले. 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 निगमवल्ली प्रगट केली. निगमवल्ली प्रगट केले. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. निगमवल्ली प्रगट केली. निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी.
ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली. वेदाच ज्ञानेश्वरीच्या स्वरूपाने ज्यांनी प्रगट केला. निगमवल्ली म्हणजे नेमकं काय? निगमस्य वल्ली का निगम एव वल्ली? समास बदलला की अर्थ बदलतो. निगमस्य वल्ली म्हटलं की वेदाची वेल असं त्याचा अर्थ तयार होईल. परंतु निगम हा एव वल्ली, तो वेदच या स्वरूपाने प्रगट झाला. ज्ञानोबरायांचं हे वैशिष्ट्य आहे. आणि असे ज्ञानोबराय कोण आहेत? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. सामान्य योगी नाही आहेत, तर योग्यांची माऊली आहेत. आणि अशा ज्ञानोबरायांनी वर्णन करावं. योग याग विधी येणे नोहे सिद्धे. एक प्रश्न निर्माण होतो, जर ज्ञानोबराय योगाने सिद्धी नाही, यागाने सिद्धी नाही असं जर म्हणत असतील, तर योग याग यांचं प्रतिपादन करणाऱ्या ज्या श्रुती आहेत, स्मृती आहेत, त्यांना अप्रामाण्यत्व येईल. उपयोग राहील का? नाही. आणि ज्ञानोबराय असं कधीही करणार नाहीत. ज्ञानोबरायांचा त्या क्षेत्रात अधिकार आहे. किंबहुना ज्ञानोबरायांचा अधिकार किती आहे योगशास्त्रामध्ये या संबंधाने एक चिंतन असं आहे. सामान्यतया आपल्याकडे आपण जे निरूपण करतो त्या निरूपणाला प्रमाण म्हणून आपण उपनिषदांमधलं, ब्रह्मसूत्रातलं किंवा संस्कृतमधील एखाद्या ग्रंथातलं एखादं वचन देतो की हे वचन याला प्रमाण आहे असं. पातंजली योग दर्शनावरती एक योग सिद्धांत चंद्रिका नावाची टीका आहे. या टीकेमध्ये त्या टीकाकारांनी जो विषय मांडलाय तर त्या विषयाला प्रमाण काय? तर संस्कृत भाषेमध्ये अभिव्यक्त केलेल्या टीकेमध्ये त्या टीकेला, त्या वक्तव्याला प्रमाण म्हणून त्या टीकाकारांनी ज्ञानोबरायांच्या ओव्या घेतल्यात. हे ज्ञानोबरायांचं वैभव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्ही संस्कृत प्रमाण म्हणावं, स्वीकारावं, आणि त्या टीकाकारांनी ज्ञानेश्वरीचं प्रमाण मानावं. अजून काय पाहिजे? मग असे ज्ञानोबराय ज्याने वेदाला बाध निर्माण होईल असं बोलतील काय? नाही. मग हे असं कसं बोलतात? त्याचं कारण असं आहे, योग म्हणजे काय हीच पहिली कळण्याची पंचायत आहे. आपण विभिन्न शास्त्रांच्या परिभाषा जर पाहिल्या तर योग शब्दाचे जवळपास 38 अर्थ आपल्याकडे उपलब्ध आहेत. योग योग म्हणजे काय आहे? ज्या वेळेला ज्योतिषामध्ये आपण जातो त्यावेळेला 2 ग्रह एकत्र आले की त्याला त्या योग असं म्हटलं जातं. वेदांतामध्ये योग संयोग इत्युक्तो जीवात्म परमात्मनोः. भगवद्गीतेमध्ये आपण जा, योग कर्मसु कौशलम, भगवान स्वतः सांगतात. अजून भगवद्गीतेने योगाचं लक्षण दिलेलं आहे, समत्वम योग उच्यते. असे कितीतरी आपल्याला योग शब्दाचे अर्थ पाहायला मिळतात. पतंजलींनी जो योगशास्त्राचा विचार आपल्यासमोर मांडलेला आहे त्यानुसार जर आपण योग शब्द पाहायला गेलो तर तो अष्टांग योग आपल्याकडे सांगितलेला आहे. काहींनी षडंग योग पण मानलेला आहे. प्रत्याहारस्तथा ध्यानम प्राणायामोथ धारणा तर्कश्चैव समाधिश्च षडंगो योग उच्यते. अशा 6 अंगांचा सुद्धा योग मानलेला आहे. प्रत्याहार, धारणा, ध्यान, प्राणायाम, तर्क आणि समाधी याला षडंग योग असं म्हणतात. पण जो प्रचलित आणि प्रसिद्ध अशा पद्धतीचा आहे तो मात्र अष्टांग योग आहे. यम नियमासन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयोष्टावंगानी. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे 8 अंग योगाचे सांगितलेले आहेत. आणि यातही यम नियम जे आहेत यांच्यामध्ये 5-5 घटक आहेत. 5 घटक म्हणून मिळून एक यम म्हणतात आणि 5 घटक मिळून एक नियम म्हणतात. काय काय आहे? एक एक गोष्ट आपल्या लक्षात घेण्यासारखी आहे. अहिंसा, सत्यास्तेय, ब्रह्मचर्या, परिग्रह, यमाहा. यम शब्दाची व्याख्या करत असताना सांगितलेलं आहे 1 अहिंसा, 2 सत्य, 3 अस्तेय, 4 ब्रह्मचर्य आणि 5 अपरिग्रह.
या 5 गोष्टींना मिळून एक यम असं म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता एक एक तत्व यातलं जाणून घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा अवघड आहे आणि ते अंगी बाणणं तर हे त्यापेक्षाही पलीकडचं आहे. पहिलंच तत्व सांगितलेलं आहे म्हणजे योगशास्त्राची पहिली पायरी सांगितलेली अहिंसा. अहिंसा अहिंसा काय आहे? मा हिंस्यात सर्व भूतानी. आपल्याकडनं कोणत्याही जीवाची हिंसा न घडणे याला अहिंसा असं म्हटलं गेलेलं आहे. आणि अहिंसा जर मानवी जीवनामध्ये प्रतिष्ठित झाली तर पतंजली महामुनींनी त्याचं फळही सांगितलेलं आहे. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरत्यागः. अहिंसा जर प्रतिष्ठित झाली तर त्या व्यक्तीच्या अवतीभोवती आजूबाजूला असणारे जे प्राणी आहे त्या प्राण्यांमध्ये स्वाभाविक जरी वैर असेल तरी याच्या सान्निध्याचा परिणाम असा होतो त्या प्राण्यांच्या अंतःकरणातील वैरभाव नष्ट होतो. हे अहिंसेचं फळ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अगदी उदाहरण जर आपल्याला सांगायचं पाहायचं असेल तर आजूबाजूला जायची आवश्यकता नाही. आपण ज्या वीणा मंडपात बसलेलो आहो इकडे जर आपण बघितलं तर जगद्गुरु श्री तुकोबरायांचा फोटो या ठिकाणी आहे, चलचित्र आहे. आणि त्यामध्ये आपण बघा एक बाजूला वाघही दिसतोय दुसऱ्या बाजूला गायही बसलेली दिसते आहे. मला विचारायचं आहे गाय आणि वाघ यांच्यामध्ये स्वाभाविक वैर आहे की नाही आहे? परंतु गायी व्याघ्रे एके ठाई होती. हा कशाचा परिणाम आहे? जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये असलेल्या अहिंसेचा हा परिणाम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. थोडा विचार करा अशी अहिंसा जीवनामध्ये बांधणं किती कठीण आहे हो. अहिंसा बांधणं फार फार कठीण आहे. अहिंसेच्या पुढचा दुसरी पायरी या पहिल्या घटकातली सांगितलेली आहे सत्य. सत्य बोलायचं, खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही, ही दुसरी पायरी आहे. आणि गंमत आहे मनुष्य एकदा का असत्य बोलला खोटं बोलला की ते एक खोटं लपवण्याकरता त्याला वारंवार खोटं बोलावं लागतं. एक गंमत सांगतो. एक मुलगा 10वी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. वडिलांना आनंद झाला. वडील त्याला म्हणाले चल आपण मी तुला कुठेतरी बाहेर फिरवून आणतो. आणि परगावी जाण्याकरता निघाले. स्टेशनवर आले. हा 10वी उत्तीर्ण झाला होता परंतु अंगकाठीने जरा कमकुवत होता त्यामुळे तो लहान दिसायचा. आणि याचा फायदा घेऊन वडिलांनी काय केलं तिकीट काढताना एक फूल आणि एक हाफ असं तिकीट काढलं. आता हे त्या मुलाला लक्षात आलं. मुलाने वडिलांना सांगितलं बाबा इथे आईस्क्रीम चांगली मिळते. वडिलांनीही विचार केला की चला मुलाने मार्क मिळवलेले आहेत आपण त्याला बाहेर आनंदाकरता घेऊन चाललेलो आहोत. आईस्क्रीम घेऊन दिली. गाडी पुढच्या स्टेशनपर्यंत पोहोचली. त्याने सांगितलं बाबा इथली भेळ प्रसिद्ध आहे. वडील म्हणाले ठीक आहे हरकत नाही. त्याने दुसऱ्या स्टेशनला भेळ घेऊन दिली. तिसऱ्या स्टेशनला गाडी थांबली. त्याने सांगितलं नाही इथला वडापाव प्रसिद्ध आहे. तो बाप म्हणाला अरे तुझं पोट आहे का काय आहे एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या विरुद्ध गोष्टी खातोयस तुझं काय होईल? तो म्हणला बाबा देता का सांगू. आता देता का सांगू म्हटल्यानंतर त्या बापाने निमूटपणे घेऊन दिलं. चौथ्या स्टेशनला गाडी थांबली. तिथे जे प्रसिद्ध होतं त्यांनी ते मागणी केली. प्रत्येक स्टेशनला थांबला की हा काहीतरी मागणी करायचा आणि बाप नाही म्हणाला की मुलगा धमकी द्यायचा देता की सांगू देता की सांगू. ते आजूबाजूला बसलेले जे प्रवासी होते ना ते थोडे विचारात पडले की असं नेमकं काय आहे. याने धमकी दिली की बाप लगेच अगदी देतो. शेवटी बापही कंटाळला आणि त्याने सांगितलं जा तुला सांगायचं तर सांग काय हरकत नाही म्हणे परंतु मी काही घेऊन देणार नाही. आता आजूबाजूचे प्रवासी म्हणाले काय नेमकं आहे तरी काय. त्यांनी सांगितलं काय नाही हो याचं हाफ तिकीट काढलं हे याला माहिती आहे तो तेवढीच धमकी मला देतो. माझी इच्छा पूर्ण करा नाहीतर माझं तुम्ही खोटं तिकीट काढलेलं हे मी सांगतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थ काय कळालं? एक लपवण्याकरता वारंवार सामोरं जावं लागतं. सत्य ही फार महत्वाची बाब आहे. केम बहुणा सत्यासारखा दुसरा धर्म नाही. नाही सत्यात परो धर्मः.
सत्य हे परमात्म्याचं स्वरूप आहे. सत्य भाषण असावं कसं याच्याकरता उदाहरण जर पाहायचं असेल तर प्रभू मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचे पूर्वज हरिश्चंद्र राजा हे सत्यवादी आहेत. सत्यवादी. आणि असं सत्य भाषण आपण केलं पाहिजे. सत्य भाषण केलं परिणाम काय आहे? सत्य प्रतिष्ठायाम सर्व क्रिया फलाश्रयत्वम. सत्य जर जीवनामध्ये प्रतिष्ठित झालं तर परिणाम असा होतो ते कर्म न करताही त्या क्रियेचं फलाश्रयत्व प्राप्त होतं. थोडक्यात सांगायचं तर जे बोलाल ते खरं होतं. हे सत्य भाषणाचं फळ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता अहिंसा सत्य याच्यानंतर तिसरी पायरी सांगितलेली आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे काय? ज्याची जी वस्तू आहे ती त्याच्या परवानगी वाचून न स्वीकारणे, दुसऱ्याच्या वस्तूला हात न लावणे. स्तेय शब्दाचा अर्थ चोरी केलेला आहे. चोरी न करणे याला अस्तेय असं म्हणायचं आहे. जीवनामध्ये अनेक प्रकारच्या चोऱ्या होतात की नाही? किंबहुना बऱ्याच वेळेला असं होतं पैशाची चोरी नाही परंतु पुस्तकांची चोरी होते. असं होतं की नाही? पण तसं नाही आहे. अस्तेय जीवनामध्ये असावं. अस्तेय प्रतिष्ठायाम सर्वरत्नोपस्थानम. अस्तेय जर आपल्या ठिकाणी प्रतिष्ठित झालं तर जे बहुमूल्य रत्न आहेत अर्थात जे जे सर्वोत्कृष्ट आहे ते जीवाला प्राप्त होत असतं. ही तिसरी पायरी आहे. आता अहिंसा सत्य अस्तेय. चौथी पायरी सांगितलेली आहे ब्रह्मचर्य. जीवनामध्ये ब्रह्मचर्य असलं पाहिजे. हाय. ब्रह्मचर्य शब्दाचा अर्थ दिलेला आहे सर्व इंद्रियांवरती आपला संयम असला पाहिजे. किंबहुना ब्रह्मचर्येण तपसा देवा मृत्युमपाघ्नत. ब्रह्मचर्य आणि तप या दोन्हीच्या माध्यमातून मृत्यूवरती अनेकांनी विजय संपादन केलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ब्रह्मचर्य असावं. कुणासारखं असावं? भीष्म पितामहांसारखं ब्रह्मचर्य असावं. म्हणून भागवतामध्ये भीष्म पितामहांना मुळात नाव दिलेले देवव्रत. आपण भागवत प्रथम स्कंधाचा 8वा-9वा अध्याय बघा. त्यामध्ये वर्णन आहे की इति भीतः प्रजाद्रोहात सर्वधर्म विविच्छया ततो विनशनम प्रागात यत्र देवव्रतोपतत. ज्या ठिकाणी देवव्रत पडलेले होते त्या ठिकाणी हे धर्मराज युधिष्ठिर गेले. मग देवव्रत म्हणजे कोण? तर भगवान भीष्म पितामह. त्यांना देवव्रत का म्हणतात याचा विचार करत असताना वंशीधरी नावाच्या टीकेमध्ये फार गोड व्याख्या दिलेली आहे. देवहा नाम श्रीकृष्णः व्रतम नाम ब्रह्मचर्यम. देवस्य इव नाम श्रीकृष्णस्य इव व्रतम ब्रह्मचर्यम यस्य स देवव्रतः. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान श्रीकृष्णांचं जसं नैष्ठिक ब्रह्मचर्य तसं ज्यांचं ब्रह्मचर्य नैष्ठिक आहे त्यांना म्हणायचं देवव्रत. आपण सर्वांना माहिती आहे भगवान श्रीकृष्णांचं ब्रह्मचर्य असं आहे. तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारे तुका म्हणे नटधारे तुका म्हणे नटधारे तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी. भोग भोगोने ब्रह्मचारी भोग भोगोने ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे. भोग भोगोनि ब्रह्मचारी भोग भोगोनि ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे.
तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवढे केवढे न कळे कान्होबाचे कुडे. दुर्वासांकडे ज्यावेळेला गोपिकांना जायचंय भगवंताने संकेत दिलाय रास क्रीडा करू नाही. जर हा श्रीकृष्ण नैष्ठिक ब्रह्मचारी असेल तर यमुनामाई आम्हाला मार्ग दे. आणि यमुनामाईने मार्ग दिला. हे ब्रह्मचर्य आहे. आणि असं ब्रह्मचर्य ज्यांचं आहे भीष्म पितामह. महाभारतामध्ये भीष्म पितामहांच्या मुखामध्ये वाक्य आहे मरणं बिंदू पातेन जीवनं बिंदू धारणात. आजन्म ज्यांनी असं ब्रह्मचर्य परिपालन केलेलं आहे. ही चौथी पायरी आहे या यमातली. आणि पाचवी पायरी सांगितलेली आहे अपरिग्रह. अपरिग्रह या शब्दाचा अर्थ काहीच घेणे नाही असं नाही आहे. तर अपरिग्रह या शब्दाचा अर्थ आहे आत्ताच्या मितीला आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढ्याचाच फक्त स्वीकार करणे. या नंतरचा संग्रह न करणे याला अपरिग्रह म्हणतात. माणूस अपरिग्रही नाही हो, परंतु जनावर अपरिग्रही आहेत. मला विचारायचं आहे आपण बैलाच्या समोर पेंडी सोडल्यानंतर बैल कधी असा विचार करतो का की अर्धी बाजूला काढून ठेवावी संध्याकाळी उपयोगाला येईल आणि अर्धी आत्ता आपण खावी, असा कधी तो विचार करतो का? नाही. त्याला माहिती आहे की तो देणारा आहे, तो संग्रह करत नाही. असा संग्रह न करणे याला अपरिग्रह असं म्हणायचं आहे. अपरिग्रहा करता फार फार सात्विक धैर्य अंतःकरणामध्ये पाहिजे. नाही तर माणूस स्वतःचा विचार करत नाही, पुढच्या पिढ्यांचा विचार करतो. एक शेठजी होते आणि मुनिमांना त्यांनी प्रश्न विचारला, मुनिमजी आपल्याकडे किती संपत्ती असेल? मुनिमजीने सांगितलं, शेठजी हिशोब करून सांगायला वेळ पाहिजे, वेळ घ्या. 15 दिवसाने मुनिमाने हिशोब सांगितला. शेठजी एका पिढीचं आयुर्मान आपण 100 वर्ष पकडलं आणि रोजीला 10,000 रुपये जरी खर्च केला तरी सुद्धा पुढच्या 6 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आपल्याकडे आहे. मला विचारायचं बरं वाटलं पाहिजे की नाही हो? परंतु तो शेठजी म्हणाला 6 पिढ्या बसून खातील, 7वी पिढी काय खाईल? कमवलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. कुठे ही भूमिका आणि कुठे रात्रीची सुद्धा व्यवस्था न ठेवणे ही भूमिका. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. अगदी ही भूमिका जर आपल्याला अलीकडच्या कालावधीमध्ये पाहायची असेल तर काशी क्षेत्री निवासी धर्मसंघ सम्राट स्वामी श्री हरिहरानंद महाराज. त्या हरिहरानंद सरस्वती हे त्यांचं मुळातलं नाव, परंतु त्यांच्या कर्मानुसार त्यांना जे नाव प्राप्त झालं ते करपात्रीजी महाराज. होय, कसं जीवन होता. मोठे मोठे शेठजी लोक काशी नरेश स्वतः महाराजांची विनवणी करत असत, महाराज सांगा कुठे आश्रम बांधायचा, कसा बांधायचा. पण नाही, करतल भिक्षा तरुतल वासहा अशा रीतीने राहणारे. गंगामाईचं पाणी प्यावं आणि दुपारी भिक्षेकरता बाहेर पडावं. तर आपल्याकडे सुद्धा मधुकरी मागितली जाते, पवित्र परंपरा. परंतु मधुकरी मागताना मला विचारायचं आहे ताट डबा ह्या गोष्टी आहेत की नाही? महाराज भिक्षेला बाहेर पडायचे, फक्त हाताची ओंजळ करायचे. संस्कृतमध्ये हाताला कर म्हणतात आणि या हातांनाच त्यांनी पात्र बनवलं म्हणून नाव काय प्राप्त झालं? करपात्री महाराज. बस हातावर जेवढं बसेल तेवढंच फक्त स्वीकारायचं आणि येऊन चिंतन करत बसायचं. कुठलाही संग्रह नाही, याला अपरिग्रह असं म्हणायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यातल्या बारकाईने अजून जर आपण पाहिलं ना तर कदाचित पुरुषाच्या ठिकाणी संग्रहाची भावना थोडी कमी असेल कदाचित. पण माफी मागून बोलतो, माता माऊल्यांच्या ठिकाणी जर आपण पाहिलं 200 साड्या असल्या तरी सुद्धा अपुऱ्याच पडतात. विठ्ठल 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 विठ्ठल. इकडे सगळ्यांचे चेहरे खुलले म्हणजे हा अनुभवे आले अंगा या प्रकारातला प्रकार असं अपरिग्रह.
5 घटक मिळून एक यम आहे. हो, आणि हा अपरिग्रह जर जीवनामध्ये झाला ना तर फार मोठं फळ आहे. अपरिग्रह स्थैर्य आहे, जन्म कथनता संबोधः. पतंजलीने सूत्र सांगितलंय, अपरिग्रह जर जीवनामध्ये स्थिर झाला तर पूर्वजन्म माणसाला आठवतात. पूर्वजन्म स्मृती, जातिस्मर ज्याला म्हणतात, त्याची प्राप्ती होत असते. मी बोलून आलो, काल काय खाल्लं ते आपल्याला आठवत नाही, मागच्या जन्मातलं काय आठवावं. आणि जातिस्मर जर सिद्ध झाला तर मनुष्याचं भावी जीवन जे आहे ते फार चांगलं जातं. हा जातिस्मर कुणाच्या ठिकाणी? जातिस्मर भागवतामध्ये जडभरतांच्या ठिकाणी. जडभरत राजा हरिणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. हरिणी गर्भाला गेले, पण साधना उपयोगाला पडली आणि तो जातिस्मर त्यांच्या ठिकाणी असल्या कारणाने आपण या योनीला का प्राप्त झालो याचं कारण लक्षात आलं. संग, आसक्तीचा परिणाम, आपण गुंतल्या गेलो आणि म्हणून त्या जन्मामध्ये त्यांनी कुणाचाही संग केला नाही. अर्थात निसंग होण्याकरता हा जातिस्मर उपयोगाला आला. विठ्ठल 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 विठ्ठल. याही पलीकडे जडभरतांना तर 2च जन्माचा जातिस्मर, परंतु संत श्रेष्ठ श्री जनाबाई बहिणाबाई यांचं जीवन जर आपण पाहिलं तर 13 जन्म, 32 जन्मांचा जातिस्मर आपल्या अभंगातून व्यक्त केलेला आहे. कसं जीवन असेल विचार करण्यासारखी बाब आहे. आणि हे अपरिग्रहाने सिद्ध होत असतं. म्हणून योगाची ही पहिली पायरी आहे बरं का. हे 5 घटक मिळून योगाची ही झाली पहिली पायरी. आता विचार करा, पहिली पायरीच योगाची चढणं ही किती कठीण आहे हो. हा, याच्या पुढची पायरी जी आहे नियम काय आहे? शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानि नियमाः. याच्यामध्ये सुद्धा 5 घटक सांगितलेले आहेत. पहिला घटक सांगितलेला आहे शौच. शौच या शब्दाचा अर्थ आहे पावित्र्य. एक लक्षात ठेवा, स्वच्छता वेगळी आहे आणि पावित्र्य वेगळं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. फरशी कितीही महागाची असेल तर ती स्वच्छ आहे, पण सारवण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मात्र पावित्र्य आहे. स्वच्छता आणि पावित्र्य यामध्ये खूप अंतर आहे. आणि म्हणून माणसाने नेहमी पवित्र राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. किंबहुना संतांचं वर्णन करत असताना कुठेतरी स्वच्छता असा विचार आहे का पावित्र्याचा विचार आहे? पावित्र्याचा पवित्र सोहळी पवित्र सोहळी पवित्र सोहळे पवित्र सोहळी पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी त्यांचा आवडता देव त्यांचा आवडता देव एकतेच भूमंडळे एकतेच भूमंडळे त्यांचा आवडता देव त्यांचा आवडता. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळे ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. बाह्य पावित्र्यापेक्षा अंतः पावित्र्य हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून एक ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे, योर्थे शुचिः सशुचिः न मृद्वारी शुचिः. माती अंगाला लावली, पाण्याने स्नान केलं, यामुळे सुद्धा पावित्र्य प्राप्त होतं की नाही? पण त्यापेक्षा अंतःकरणातलं पावित्र्य हे विशेष महत्वाचं आहे. या पलीकडे अजून सांगता येईल, सर्वेषामेव शौचानाम अर्थशौचम परम स्मृतम. आज जगामध्ये एक गोष्ट आपल्याला अनुभवायला मिळेल, करोडो रुपये संपत्ती आज पाहायला मिळते, परंतु तेवढी संपत्ती असूनही समाधान मात्र नाही आहे. संपत्ती आहे पण समाधान नाही आहे.
याचं कारण जर काही असेल तर एकमेव कारण आहे, अर्थ शौच नाही आहे. येणारा पैसा जो आहे हा शुद्ध स्थितीचा नाही, त्यामुळे त्या पैशामुळे समाधान प्राप्त होत नाही. शौच जीवनामध्ये असलं पाहिजे, बाह्याभ्यंतर शौच. आणि जर शौच, पावित्र्य ही संकल्पना जर आपल्या जीवनामध्ये स्थिर झाली, परिणाम काय होतो? शौचात स्वांग जुगुप्सा परैहि असंसर्गः. शौच स्थित झाल्यामुळे स्वतःच्याच शरीराविषयी जुगुप्सा निर्माण होते, मग तो इतरांशी कधीही संग करत नाही. परैहि असंसर्गः. म्हणून शौच हे फार महत्त्वाचं आहे. माणसाने पवित्र राहण्याचा प्रयत्न करायचा. शौच, संतोष. संतोष आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. जे आहे, जे ईश्वर कृपेने आपल्याला प्राप्त झालेलं आहे, त्यामध्ये माणसाला समाधान मानता आलं पाहिजे. त्यामध्ये आपण समाधानी असलो पाहिजे. जे ईश्वराने मला दिलेलं आहे तेच माझ्या हिताचं आहे. म्हणून ईशावास्य उपनिषद आपल्याला पहिल्याच रुचेमध्ये समजावून सांगतं, तेन त्यक्तेन भुंजिथा मा गृधः कस्य स्विद्धनम. संतोष. तिसरा घटक सांगितलेला आहे तपहा. जीवनामध्ये तपश्चर्या असली पाहिजे. आपल्याला पुढे येणारच आहे, तपे वीण दैवत दिधल्या वीण प्राप्त. तप हे योग साधनेतलं एक अंग आहे. त्यानंतर स्वाध्याय. स्वाध्याय आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. 2 आपल्याला श्रुतिवाक्य पाहायला मिळतात, स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम आणि स्वाध्यायान मा प्रमदः, अशी 2 वाक्य आपल्याला पाहायला मिळतात की स्वाध्यायापासून माणसाने कधीही चुकू नये. स्वाध्यायान मा प्रमदः. आणि या नियमातलं 5वं अंग सांगितलेलं आहे, त्याला म्हणतात ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे काय आहे? आपण जे जे काही कर्म करतो ते सर्व कर्म त्या परमेश्वराला समर्पण करणं, याला ईश्वर प्रणिधान म्हणायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. कर्माचं कर्तृत्व आपल्याकडे न ठेवता त्या कर्माचं कर्तृत्व देवाकडे द्यायचं, त्याच्या कृपेने हे झालं असं म्हणायचं. याला ईश्वर प्रणिधान असं म्हणतात. याला ह्या 5 घटकांना मिळून एक नियम असं म्हटलं गेलेलं आहे. यम, नियम. यानंतर 3रं अंग कोणतं आहे? आसन. आसन हे किती आसनं आहेत? जेवढ्या जीवकोटी आहेत तेवढे आसनं सांगितलेले आहे. आसनानिच तावंती यावंती जीवकोटयः. 84 लक्ष योनी आहेत आणि 84 लक्ष आसनं आहेत. आपण प्रत्येक योनीमध्ये फिरून आलेलो आहोत, त्यामुळे त्या प्रत्येक योनीतल्या बैठकीचे संस्कार जे आहेत ते आपल्या अंतःकरणामध्ये असतात. आणि त्यातले त्यात काय असतं, काही काही संस्कार जे आहे ते थोडे पुसटशी असतात आणि काही संस्कार दृढ असतात. जे संस्कार दृढ असतात त्याप्रमाणे मनुष्य साधारणतया बसत असतं. त्याची बैठक जी येते त्या पद्धतीची असते. आसन. आसन जय ही फार महत्त्वाची बाब आहे. किंबहुना ज्याला योग साधना करायची आहे त्याला पहिले स्थिर आणि सुखकारक अशी बैठक सिद्ध करता आली पाहिजे, तर तो योग उपासनेचा अधिकारी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. विचार करा, कुठे तटस्थ राहणं आहे. दिवसेंदिवस आसन जय साध्य करता यावा लागतो आणि कुठे आपण 2 तासाच्या कीर्तनात 84 आसनं करणार आहे. आणि त्यामुळे कठीण आहे, कठीण आहे. आसन. प्राणायाम. प्राणायाम आपले जे काही श्वास प्रश्वास प्रक्रिया आहे त्या श्वास प्रश्वास प्रक्रियेला विशिष्ट पद्धतीने चालू ठेवणं याला प्राणायाम असं म्हणायचं आहे. त्याला पूरक, कुंभक, रेचक अशा त्या 3 त्याच्यामधल्या पद्धती आहेत. विचार करा किती कठीण आहे. सर्वांना आठवत असेल, कोरोना कालावधीमध्ये स्वतःची तपासणी करण्याकरता या मोबाईलवरती एक ॲप आलं होतं की एक बिंदू डावीकडून उजवीकडे सरकत जायचा आणि जोपर्यंत तो शेवटाला पोहोचत नाही तोपर्यंत श्वास रोखून धरायचा. तो बिंदू शेवटपर्यंत पोहोचेपर्यंत जर श्वास रोखून धरू शकला तर तुम्हाला काही झालं नाही, असा त्याचा अर्थ होता.
आणि जर तुम्हाला श्वास तेवढा रोखून धरता आला नाही तर तुम्हाला काहीतरी विचार करण्याची आवश्यकता आहे. माणसं मोबाईल समोर घ्यायचे आहे. बरं, त्या बिंदूची गंमत अशी होती, अर्ध्यापर्यंत तो बिंदू जो आहे तो जरा वेगाने पुढे सरकायचा. माणसाला हायसं वाटायचं, अरे आला, अर्ध्यापर्यंत आला, ते काही नाही. पण अर्ध्यापासून पुढे सरकत असताना मात्र तो इतका हळूहळू पुढे सरकायचा, माणसाचा जीव खाली वर व्हायचा. केव्हा हा पुढे सरकतो, केव्हा पोहोचतो की नाही. शेवटी बरेच जण श्वास धरून शेवट सुटला की फुस अशी परिस्थिती होत होती की नाही. मला विचारायचं, अवघ्या काही मिनिटाचा असलेला जर आपल्याला प्राण रोखून धरता येत नसेल तर आपण काय प्राणायामाचे अधिकारी हो. विठ्ठल 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 प्राणायामाच्या पुढे प्रत्याहाराच्या पुढे धारणा, देशबंध चित्तस्य धारणा, धारणेच्या पुढे ध्यान, तत्र प्रत्येकतानता ध्यानम, आणि ध्यानाच्या पुढे समाधी. या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर वाटतात तेवढ्या सोप्या आहेत का हो? नाही. काय आहे, योग आहे, परंतु योग कठीण आहे. जगामध्ये असे काही साधन आहेत, साधन कठीण, फळ फार तुच्छ होय. काही साधनं अशी आहेत, साधनं कठीण, फळही चांगलं आहे. काही साधनं अशी आहेत, साधन सोपं, फळही तुच्छ. आणि काही साधनं अशी आहेत, साधन सोपं पण फळ अत्युच्च. साधन कठीण आणि फळ सामान्य याचा जर विचार करायचा असेल तर तो विचार असा सांगितला जातो, सर्प जो असतो भुजंग, त्याच्या मस्तकावरचा मणी त्याला म्हणायचं नागमणी. तो नागमणी म्हणजे त्या सर्पाचा तो जीव की प्राण, तो अतिशय त्याला सांभाळत असतो. आणि हा नागमणी प्रत्येक सर्पाच्या ठिकाणी निर्माण होतो असं नाही. एक ठिकाणी असं चिंतन आहे की सर्पाला मारलं तर त्याला मरण आहे, जर मारल्या गेला नाही तर 1000 वर्षापर्यंत जगतो आणि नंतर त्याला पंख फुटून तो सदेहवरती निघून जातो. आणि काही विशिष्ट वय त्याचं झालं की त्याच्यानंतर त्याच्या मस्तकावरती तो मणी निर्माण होत असतो. आता असा हा नागमणी मिळवायचा. मला विचारायचं आहे, छोटंसं जर पिल्लू आपल्याला कुठे दिसलं तर मनुष्य जागेवरती उभा राहतो का हो? नाही. मग ज्याचं वैशिष्ट्य वय झालेलं आहे त्याच्या मस्तकावरती तो नागमणी निर्माण झालेला आहे, तो नागमणी मिळवणं मला विचारायचं सोपं आहे का? नाही. पण असा अवघड असलेला नागमणी मिळवला. पण गंमत अशी, आता त्याला गळ्यात घालायचं आहे, पण तो नागमणी गळ्यात घालण्याकरता त्या नागमण्याला छिद्र पडत नाही म्हणे. मग तो ओवायचा, पण कशात ओवा लागतो? त्याला असं सांगितलं आहे, सिंहाच्या नाकातला केस लागतो. तो सिंहाच्या नाकातला केस तोडून आणायचा. आता विचार करा, त्यातले तो सिंह कसा पाहिजे? तो भुकेलेला सिंह पाहिजे एक. दुसरा, तो म्हातारा सिंह नको, तो तरुण पाहिजे. आणि त्यातले त्यात तो रागावलेला पाहिजे, झोपलेला नको, तो खवळलेला जागा पाहिजे, त्याची तुमची ओळख नको. आणि अशा पद्धतीचा जो सिंह आहे त्या सिंहाच्या नाकातला केस तोडून आणायचा आणि तो ओवायचा. त्यावेळेस नागमण्यामध्ये तो ओवला जातो. आता मला विचारायचं आहे, नागमणी मिळवणं वाटतं तेवढं सोपं आहे का हो? नाही. अशा सिंहाचा नाकातला केस काढणं सोपं आहे का? कठीण आहे. एखाद्याने कदाचित एवढं सगळं मिळवलं आणि मिळवून तो नागमणी त्या दोऱ्यामध्ये ओवून गळ्यामध्ये घातला. फळ काय मिळालं? म्हणलं जे दुसऱ्याला करता आलं नाही तेवढं करून दाखवलं, एवढंच फळ. विठ्ठल 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 अर्थ काय कळाला? साधन जर पाहिलं तर साधन अत्यंत कठीण आहे, पण फळाचा जर विचार केला तर फळ काही तितकं महत्वाचं नाही, सामान्य फळ आहे. तसं काही साधनं अशी कठीण आहेत. त्या मनामध्ये योगाचा जर आपण विचार करायला लागलो इतर तुलनेमध्ये तर तसंच आहे. योग साधना करायची, फळ जर आपण पाहिलं, सिद्धी जर आपण पाहायला गेलो तर काही फार विशेष आहेत अशा पद्धतीच्या नाही. किंबहुना
एक महात्मा होते, नदी पार करायची होती, नावेची वाट पाहत होते. आणि एक दुसरा महात्मा, त्यांनी पाहिलं की नदी पार करायची आहे, नावेची वाट पाहतोय. त्या महात्म्याने सांगितलं, 12 वर्ष मी साधना केली आणि सिद्धी अशी प्राप्त झाली, पाण्यावरनं चालत जातो. त्यांनी चालून दाखवलं. हा दुसरा महात्मा म्हणाला, बरोबर आहे, 12 वर्ष साधना करून तुम्ही पाण्यावर चालण्याची सिद्धी संपादन केली, पण हा मनुष्य देह इतका अनमोल आहे. आयुष्य क्षण एकोपी न लभ्य स्वर्ण कोटीभिही, कोटी कोटी सुवर्ण वेचलं तरी सुद्धा एक क्षणही मिळणार नाही. आणि अशा अनमोल आयुष्यातील 12 वर्ष फक्त पाण्यावरनं चालता यावं या सिद्धीच्या प्राप्तीकरता तुम्ही घालवले. अहो, त्यापेक्षा 5 रुपये दिले तर नदी पार होते. एवढे 12 वर्ष जर भगवत चिंतनात घालवले असते तर देवाची प्राप्ती झाली असती. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि असं असल्यामुळे योग मार्ग कठीणही आहे आणि फळ जर पाहिलं तर तेवढं उच्च अशा पद्धतीचं नाही. किंबहुना योग मार्गाचं याचं वर्णनही फार छान केलेलं आहे. ज्ञानोबरायांनी तर विचार मांडलेला आहे की योग मार्गाने जाणारा ज्या ज्या ठिकाणी पाऊल टाकतो त्या त्या ठिकाणी त्याला मोक्षाची खाण आहे. आपण 6वा अध्याय बघा ज्ञानेश्वरीचा. जगद्गुरु शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये पद्मपादाचार्यांचं चरित्र आहे. त्यांचे शिष्य आहेत, आपले सद्गुरू पैलतीरी आहेत. त्यांना पाहिल्याबरोबर अंतःकरणामध्ये अशी काही उत्कंठा निर्माण झाली, आत्ता जावं आणि गुरुचरणी लीन व्हावं. पण मध्ये नदी होती, भान राहिलं नाही आणि चालायला लागले. आचार्यांनाच शिष्याची चिंता निर्माण झाली. वेडा आहे, देहभान हरपल्या गेलं, असा चालत निघालाय, बुडेल पाण्यामध्ये. आणि म्हणून आचार्यांची कृपा अशी, यांचं पाऊल ज्या ठिकाणी पडायचं त्या ठिकाणी कमळ निर्माण व्हायचं. आणि असे कमळावर पाऊल देत देत आचार्यांपर्यंत आले. या घटनेमुळे त्यांना नाव प्राप्त झालं पद्मपादाचार्य. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थ काय कळाला? जिथे पाऊल पडेल तिथे जसं कमळाचं फूल आहे, त्याप्रमाणे योग मार्गाने जाणारा साधक जिथे पाऊल टाकेल तिथे त्याला अपवर्गाची खाण आहे. आणि असं असल्यामुळे भगवान शंकर हे योग मार्गाचे साधक आहेत. हा विचार ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितला. आजपर्यंत योगाच्या माध्यमातून अनेकांना सिद्धी प्राप्त झाल्याचं वर्णन आपण पाहतो. आणि माझी सगळ्या सिद्धी ज्या आहेत ह्या कशाचा परिणाम आहे? योगाचाच परिणाम आहे की नाही? पण मग असं सर्व जर आपल्याला पाहायला मिळत असताना ज्ञानोबराय म्हणतात, योग येणे नो हे सिद्धी. बर, अजून याग येणे नो हे सिद्धी. याग केला पाहिजे की नाही, यज्ञ केला पाहिजे की नाही? 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्पष्ट रीतीने सांगितलं, यज्ञोदानं तपश्चेती पावनानि मनीषिणाम. यज्ञ दान तपः कर्म न त्याज्यम कार्यमेव. तर 3 गोष्टी अशा आहेत की ज्या जीवाला पवित्र करणाऱ्या आहेत आणि त्यामुळे त्यांचा कधीही त्याग करू नये, त्या केल्याच पाहिजे. कोणत्या गोष्टी आहेत? यज्ञ, दान आणि तप. ह्या 3 गोष्टी आपल्याला करायला सांगितलेल्या आहेत. मग जर वेदांनी सुद्धा यज्ञ करा असा विचार मांडलेला आहे, संतांनी सुद्धा यज्ञ करा हा विचार मांडलेला आहे, तर मग याग येणे नोहे सिद्धी असं जे म्हणतात ते कसं आपल्याला विचारात घेता येईल? विठ्ठल 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 विठ्ठल. किंबहुना यज्ञ हे भगवंताचं स्वरूप आहे की नाही आहे? सर्वम यज्ञमयं जगत. जर विश्वरूपामध्ये यज्ञ हे भगवंताचं स्वरूप असेल तर त्या यागाने सिद्धी नाही असं कसं म्हणता? त्याचे उत्तर आपल्याला देता येतील. हे मार्ग देवापर्यंत नेणारी आहेत, ही गोष्ट आम्हाला मान्य आहे. पण योगाचरण करणं हे कठीण आहे आणि यज्ञ करणं हे सुद्धा कठीण आहे. योगा करता फार धैर्य पाहिजे आणि यज्ञ यागादी कर्म करत असताना त्याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्मता आहे. थोडं जरी त्यामध्ये वैगुण्य निर्माण झालं तरी सुद्धा सर्वस्व समाप्त होत असतं. नाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये याकरता फार गोड चिंतन मांडलेलं आहे.
ज्याप्रमाणे ज्याला क्षयव्याधी झालेली आहे त्याने थोडं जरी अपथ्य केलं तरीसुद्धा त्याला प्राणाला मुकावं लागतं. थोडंसुद्धा अपथ्य त्याला चालत नाही. सामान्य व्याधी असेल थोडंफार अपथ्य चालतं. बऱ्याच वेळेला असं होतं की नाही, ज्वरग्रस्त माणसाला तोंडाला चव राहत नाही आणि त्यामुळे तो म्हणतो नाही हे थोडंसं खायला द्या. बाकीचे पण माणसं विचार करतात की नाही बरं वाटत नाही, ही गोष्ट मान्य आहे, परंतु तोंडाला चव येण्याकरता एखादं भजं द्यायला काय हरकत आहे. मनुष्य विचार करतो. थोडंफार कुपथ्य झालं तर चालतं, परंतु क्षयव्याधीला अजिबात अपथ्य चालत नाही. याला उदाहरण नाथ महाराजांनी फार गोड दिलेलं आहे. हंडाभर दूध आहे आणि त्या हंडाभर दुधामध्ये फक्त एक चमचाभर कांजी पडली. आता मला विचारायचं आहे ते दूध दूध राहतं का? चमचाभर असलेली ती कांजी त्या संपूर्ण दुधाला जशी नष्ट करते त्याप्रमाणे सर्व कर्म मार्गाने जात असताना, कर्म करत असताना सगळं कर्म चांगलं केलं परंतु थोडं जरी बिघडलं तरी सुद्धा ते कर्म विफल होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि असं असल्यामुळे कर्माचं पूर्ण ज्ञान असावं लागतं. त्यापासून कर्म करून चालत नाही आणि तेवढ्या बारकाव्याने ते कर्म घडलंही पाहिजे. यथा सांगते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. कितीतरी आपल्याला गोष्टी माहितीच नसतात आणि त्यामुळे कर्म करताना आपल्याकडनं असंख्य चुका होतात, असंख्य चुका होतात. काय सांगावं, आपल्याकडली बरीच मंडळी सूर्यनारायणाला अर्घ्य देणारी आहेत की नाही आहेत. आपण स्नान वगैरे झालं की काय करतो, सूर्याला अर्घ्य देतो. परंतु एक बारकावा सांगून जातो, सूर्याला अर्घ्य देत असताना जे आपले अंगठी असतात ना, या अंगठ्यांचा त्या ओंजळीला स्पर्श होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. सामान्य रीतीनं आपण काय करतो, असं ते ओंजळीत पाणी घेतो आणि सूर्याला अर्घ्य देऊन टाकतो. देवी भागवतामध्ये श्लोक आलेला आहे, तर्जन्यंगुष्ठ योगेन सा मुद्रा राक्षसी भवेत, राक्षसे मुद्रिकार्घेन तत्तोयमृधिरम भवेत. जर या ओंजळीला चुकून सुद्धा अंगठ्याचा स्पर्श झाला तर ही राक्षसी मुद्रा होते. अंगठे बाजूला काढले की याला म्हणायचं अर्घ्य मुद्रा आणि अंगठे जर त्याला लागल्या गेले तर याला काय म्हणायचं, राक्षसी मुद्रा. राक्षसी मुद्रेने देवाला सूर्याला अर्घ्य दिल्या गेलं तर अर्घ्य दिल्याचं पुण्य नाही, रक्ताचं अर्घ्य दिल्याचं पाप लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आता अनेकांच्या डोक्यात विचार आला असेल, गुरुजी आतापर्यंत तर केलं, काय करायचं आता. बरं, याच्या पलीकडे अजून सांगू का, बरेच जण असे आहेत तांबे हातात धरतात, खालच्या बाजूने बोटं असतात, वरती अंगठा असतो, सूर्याला अर्घ्य. हा प्रश्न तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल की अंगठे वगळूनच ते अर्घ्य आपण दिलं पाहिजे. आणि आतापर्यंत जे झालं ते अज्ञानात झालं, काळजी करू नका, हे ऐकल्यानंतर सुधारणा करा. विठ्ठल 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 विठ्ठल. मला विचारायचं आहे, कर्माच्या पाठीमागची भावना चांगली आहे की नाही. भावना चांगली आहे, उद्देश चांगला आहे, करतो देखील, परंतु करत असताना चूक घडली, उपयोग झाला काही नाहीये. कर्मातली अडचण अशी आहे. कर्म धर्म नवती सांगा, कर्म धर्म नवती सांगा, कर्म धर्म नवती सांगा, कर्म धर्म नवती सांगा. उन्या अंगे पतना, उन्या अंगे पतना, बोलता काळे नामावळी, बोलता काळे नामावळी. उन्या अंगे पतना, उन्यांगे पतना, काळे नामावळी, नामावळी भलत्या काळे नामावळी.
कर्म धर्म नभती सांग उण्या अंगे पतन. कर्म आणि धर्म हे सांग झाले तर फळ आहे, अन्यथा उंचावरनं उण्या अंगे पतन आहे. म्हणून योग येणे नोहे सिद्धी, याग येणे नोहे सिद्धी, विधी येणे नोहे सिद्धी. ज्या काही वेदाने सांगितलेल्या विधी आहेत त्या विधी करताना सुद्धा बारकावे आहेत. ते बारकावे जर आपल्याला कळाले नाही तर त्याने यश प्राप्त होत नाही, मोक्ष प्राप्त होत नाही. सिद्धी या शब्दाचा अर्थ मोक्ष या ठिकाणी करायचा आहे. यांनी मोक्ष प्राप्त होत नाही. मग परिणाम काय होईल? वायाची उपाधी दंभ धर्म. मोक्ष तर प्राप्त होतच नाही, परंतु विनाकारण पाठीमागे उपाधी लागते. होय, मनुष्य अभिमानाने ग्रस्त होतो. हे आम्ही करणार आहे. अलीकडे फक्त आसन प्राणायाम याचा क्लास घेणारे, परंतु पाठीमागे पाठी असते की नाही योगाचार्य. ही काय आहे? उपाधीच आहे की नाही? वायाची उपाधी दंभ धर्म. किंबहुना हा दंभ आहे. दंभ या शब्दाचा अर्थ काय? जे जसं नाही ते तसं दाखवणे, याला म्हणायचं दंभ. भगवंताने आपल्या चरित्रामध्ये बकासुराचा उद्धार केलेला आहे की नाही आहे? काग बक रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविली. बकासुराचा उद्धार केला म्हणजे काय केलं? आपण जर कथा पाहिली तर एक राक्षस बगळ्याच्या रूपाने आलेला होता आणि भगवंताने त्याची चोच फाडून त्याचा नाश केला, अशी आपल्याला भागवतामध्ये कथा पाहायला मिळते. मला विचारायचं आहे, या अशा बगळ्याला कावळ्याला मारण्याकरता देवाचा अवतार आहे का? सामान्य गोष्टी अतिसामान्य आहेत. तर बकासुराचा उद्धार याचा अर्थ आहे दंभाचा निरोध आहे. म्हणजे कसं? तर बगळा हे दंभाचं प्रतीक आहे. आपण बघा बगळा कसा आहे. बगळा हा मांसाहारी आहे, परंतु स्वतःला सज्जन दाखवतो, अशा पद्धतीचा आहे. म्हणून रामायणामधला गोड प्रसंग आहे. पंपा सरोवरावरती लक्ष्मण महाराज रामराय बसलेले आहेत, पाण्यात पाय सोडलेले होते आणि रामरायाची नजर एका त्या बगळ्याकडे गेली आणि रामराय लक्ष्मणाला म्हणाले, पश्य लक्ष्मण बकोयम परमधार्मिक. अरे बगळ्या, लक्ष्मणा बघ हा बगळा. लक्ष्मणांनी विचारलं, रामा बगळा आहे, बगळ्यासारखा बगळा आहे, त्याला काय बघायचं? नाही नाही, परमधार्मिक हा, फार धार्मिक आहे हा. लक्ष्मणांनी प्रश्न विचारला, हा धार्मिक आहे तुम्हाला कसं कळालो? रामराय म्हणाले, त्याच्याकडे बघतं खरी. पदैकेन समातिष्ठन नासिकाग्र समादृशी. ही एका पायावर उभा आहे, नाकाच्या शेंड्यावरती नजर आहे. एवढ्यामध्ये तो चालायला लागला बगळा. तर हळूहळू चालत होता. रामराय म्हणाले, बघ शनैर शनैर न्यसेत पादम प्राणीनाम वधशंकया. चालताना सुद्धा किती हळूवार चालतोय. आपल्या पायाखाली कुणाची हिंसा होऊ नये याकरता हळूवार चालतोय. आणि असं रामराय त्या बगळ्याचं वर्णन करत होते. एक मासोळी रामरायाच्या चरणाजवळ होती, ती सारखी रामरायाच्या चरणाला स्पर्श करत होती. रामरायाच्या लक्षात आलं. रामरायाने उंजळीत पाणी घेतलं, त्यात ती मासोळी आली. आपल्या सामर्थ्याने रामरायाने तिला वाणी दिली आणि ती मासोळी आता बोलायला लागली, रामा तुम्ही आता त्या बगळ्याचं वर्णन करत होतात ना? म्हणलं हो, पण रामा त्याच्यावर विश्वास ठेवू नका. म्हणलं का? तो जसा दिसतो तसा नाहीये. म्हणजे या सरोवरामध्ये माझा खूप मोठा परिवार होता. येनाहम निष्कुलीकृता. फक्त याच्यामुळे आज मी एकटी शिल्लक राहिली. विठ्ठल 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 विठ्ठल. हा दंभ आहे. मनुष्य असतो वेगळा, परंतु दाखवण्याचा प्रयत्न करतो वेगळा. आणि असा दंभ जोपर्यंत अंतःकरणात आहे तोपर्यंत कल्याण होत नाही. म्हणून महाराजांची स्पष्ट भाषा आहे, आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल
तर आपण त्या दंभाला बाजूला केलं पाहिजे. हित व्हावे तरी दंभ दोरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दोरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दोरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दोरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा. चित्त शुद्ध सेवा विठोबाची, चित्त शुद्ध सेवा विठोबाची, चित्त शुद्ध सेवा विठोबाची, चित्त शुद्ध सेवा विठोबाची. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्धी देवा हो, विठोबासी. दंभ बाजूला गेला पाहिजे. दंभाविषयी असं सांगतात, एकदा हा साक्षात दंभ ब्रह्मदेवाच्या सभेत गेला. आता ब्रह्मदेवाची सभा पवित्र असेल की नाही, परंतु त्या सभेमध्ये सुद्धा हा असं जलसिंचन करत गेला. पाणी शिंपडावं मग तिथेच त्याने पाऊल ठेवावा. सगळे ब्रह्मसभेमध्ये असलेले विचार करायला लागले, मुळात पवित्र असलेली ब्रह्मसभा आणि ती सुद्धा ज्याला अपवित्र वाटते, पाणी शिंपडल्याशिवाय तो पाऊल ठेवत नाही, असा हा महात्मा कोण आहे? सगळे ब्रह्मसभा आश्चर्यात होती. हा दंभ थेट ब्रह्मदेवापर्यंत गेला, ब्रह्मदेवाला नमस्कार केला, ब्रह्मदेवाच्या मांडीत बसला आणि 1 मिनिट थांबला. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा, तुमचा जो तो श्वास येतोय ना माझ्या शरीरावरती, त्याने माझं शरीर अपवित्र होतंय, तेवढा श्वास बंद करा. ब्रह्मदेवाने विचार केला, आपण श्वास बंद करायचा म्हणजे मरायचीच पाळी आहे, पण आपल्या श्वासाने ज्याला अपवित्रता वाटतेय, एवढा हा पवित्र आहे तरी कोण? म्हणून ज्यावेळेला बारकाव्याने पाहिलं त्यावेळेस कळालं की हा दंभ आहे. ब्रह्मदेव म्हणाले, वा बेटा दंभा तू आहेस काय? असतो वेगळा परंतु दाखवतो वेगळा. हे जे आपण साधना करतो, या साधनाने काय होतं? आपल्या ठिकाणी अभिमान निर्माण होतो. नसताना वेगळं दाखवणं, वायाची उपाधी दंभ धर्म. आणि असं असल्यामुळे या योग यागादी साधनांपेक्षाही कालच्या अभंगामध्ये जो भावाचा विचार मांडला, भावे वीण भक्ती, त्या भावाचाच विचार आता पुन्हा सांगतात की त्या भावा वाचून देवाची प्राप्ती नाही, अपरोक्ष ज्ञान नाही. द्वितीय चरण, भावे विन भक्ती, भक्ती भाविन देव न कळे निसंदेह, भावे विन देव न कळे निसंदेह, न देवा न कळे निसंदेह, भावे विन देव 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 न कळे निसंदेह, गुरु विनानुभव कैसा कळे, विनानुभव कैसा कळे, गुरु विनानुभव कैसा कळे, विनानुभव कैसा हरि मुखे म्हणा, 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 हरि मुखे म्हणा. भावे वीण देव न कळे निसंदेह, गुरु वीण अनुभव कैसा कळे. त्या भावा वाचून देव कळत नाही. माऊली देव न मिळे असं म्हणत नाही, देव न कळे म्हणतात. मिळे आणि कळे याच्यामध्ये खूप अंतर आहे. जे अप्राप्त आहे
त्याची प्राप्ती होणं म्हणजे मिळे आहे, परंतु प्राप्त असूनही त्याचा बोध नसणे आणि त्याचा बोध होणे म्हणजे कळे आहे. न मिळालेला देव मिळत नाही, देव मिळालेलाच आहे, प्राप्तच आहे, पण प्राप्त असलेला कळत नाही. तो कळणं आणि तो जो कळतो तो या भावाने कळत असतो. भावे विण देव न कळे निसंदेह, गुरुवीण अनुभव कैसा कळे. परंतु ज्या भावाने निसंदेह परमात्मा आपल्याला ज्ञात होतो तो भाव मात्र घेतो गोडी, घेतो गोडी, अंतरची घेतो गोडी. पाहे जोडी भावाचे, पाहे भावाचे, हे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाची. तो भाव मात्र सद्गुरूंच्या कृपे वाचून आपल्याला प्राप्त होत नाही. असं आहे. सद्गुरु कृपा ही अंतःकरणामध्ये भाव निर्माण करणारी आहे. म्हणून गुरुवीण अनुभव कैसा कळे. जर आपल्याला दिव्यत्वाची देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे तर त्याला साधन माऊलीने सांगितलेले. तपे वीण दैवत, दिधल्या वीण प्राप्त, गुजे वीण हित कोण सांगे. तप केल्या वाचून देवाची प्राप्ती नाही. याला उदाहरण दिले. दिधल्या वीण प्राप्त, दिल्या वाचून मिळत नाही. ना दत्तम उपतिष्ठते, दिल्या वाचून घेता येत नाही, स्वीकारता येत नाही. याकरता रघुराजाचं चरित्र आहे. दिल्या वाचून घेता आलं नाही. कौत्सांना आशीर्वाद द्यावा लागला रघुराजाला, त्यावेळेला त्या 14 करोड स्वर्ण मुद्रा घेता आल्या. किंबहुना महाभारत युद्ध जर आपण पाहिलं, युद्ध निश्चित झालं आणि देवेंद्र घाबरले. का? इंद्राचा पुत्र अर्जुन या युद्धामधला एक महत्वाचा व्यक्ती होता आणि या अर्जुनाला भय जर कुणापासून असेल तर ते केवळ कर्णापासून होता. का? कारण की त्या कर्णाच्या ठिकाणी जन्मजात कवच कुंडल होती. तिला जन्मजात कवच कुंडल कशी प्राप्त झाली? त्या पाठीमागे एक इतिहास आहे. हा कर्ण म्हणजे पूर्वजन्मातला राक्षस. त्याचं नाव सहस्र कवच. त्याने सूर्यनारायणाची उपासना केली. प्रसन्न झालेल्या सूर्यनारायणाने विचारलं काय पाहिजे? त्याने सांगितलं काही नाही, एक काम करा, माझ्या शरीरावरती 1000 चिलखत आपण प्रदान करा आणि त्या चिलखताचं वैशिष्ट्य असं असावं की जो कोणी माझ्याशी युद्ध करायला येईल त्याने 1000 वर्षपर्यंत सलग माझ्याशी युद्ध करावं. सलग 1000 वर्ष युद्ध केल्यानंतर या चिलखतांपैकी एक चिलखत तुटावं, छिन्न भिन्न व्हावं. पण 1000 वर्ष युद्ध करून माझ्या शरीरावरचं चिलखत ज्याने तोडलं, छिन्न भिन्न केलं, त्याच्या शरीराचे 1000 तुकडे व्हावेत, असं त्याने वरदान मागितलं. आणि सूर्यनारायणाने सांगितलं तथास्तु. आता सगळ्यांनाच आजय झाला, त्रास द्यायला लागला. शेवटी भगवंताने नर आणि नारायण या स्वरूपाने अवतार धारण केला आणि त्याच्याशी युद्ध चालू केलं. नारायणाने 1000 वर्षपर्यंत युद्ध करावं. 1000 वर्ष युद्ध झालं की याच्या शरीरावरचं एक कवच छिन्न भिन्न व्हायचं आणि ते छिन्न भिन्न झालं की इकडे या युद्धाच्या नारायणाच्या शरीराचे 1000 तुकडे. मग तोपर्यंत 1000 वर्षपर्यंत नराने तपश्चर्या करायची आणि त्या तपश्चर्येच्या प्रभावाने त्याने नारायणाला जिवंत करायचं. आता नारायणाने 1000 वर्ष तपश्चर्या करायची आणि तोपर्यंत नराने 1000 वर्ष त्याच्याशी लढायचं. असं आळीपाळीने नर नारायण त्याच्याशी लढत लढत 999 कवच फोडले. शेवटी कवच राहिलं किती शिल्लक? एकच कवच शिल्लक राहिलं. त्यावेळेला तो राक्षस उपास्य दैवत असलेल्या सूर्याच्या स्वरूपामध्ये विलीन झाला. आता जर त्याला मारायचं म्हटलं तर बाण कुणावर चालवावे लागणार आहेत? सूर्यनारायणावरती. राहिलं तसंच ते. आणि पुढे दुर्वासांच्या मंत्राचा प्रभाव परीक्षा घेण्याकरता कुंती मातेने ज्या वेळेला सूर्यनारायणाला पाचारण केलं, सूर्यमंत्र म्हटला, सूर्यदेवता प्रगट झाली
कोणती बोलवलंस मला? नाही देवा, फक्त मंत्र म्हटला की खरंच आपण येता की नाही याची खात्री करून घेण्याकरता म्हणून मी मंत्र म्हटला, परंतु माझं काम काही नाही. सूर्यनारायणाने सांगितलं माझं जे येणं आहे ते निष्फल होणार नाही, व्यर्थ जाणार नाही. माझ्या अंशापासून तुला मुलगा होईल. कुंती माता घाबरली, माझा विवाह झालेला नाही आहे आणि अशा स्थितीमध्ये जर मला मुलगा झाला तर मला कलंक लागेल. सूर्याने सांगितलं काळजी करू नकोस, तुझा कुमारी भाव दूषित न होता तुला मुलगा होईल आणि तो मुलगा लवकर प्रसूत होईल. तो मुलगा कानापासून प्रसूत झाला म्हणून त्याचं नाव कर्ण पडलं. आणि हा तो सहस्र कवच राक्षस, जे एक कवच त्याच्या शिल्लक राहिलेलं होतं ना, ते घेऊनच तो जन्माला आला. आता गंमत अशी, अर्जुन देवेंद्राने विचार केला की हे महाभारतीय युद्ध झालं तर या युद्धामध्ये कर्णाशी लढावं कुणाला लागेल? अर्जुनाला. किती लढावं लागेल? 1000 वर्ष. आणि एवढे 1000 वर्ष लढूनही अर्जुनाला मिळणार काय? तर शेवटी याचं कवच फुटल्यानंतर याच्या शरीराचे 1000 तुकडे होणार. आता याला वाचवायचं कसं अर्जुनाला? म्हणून इंद्राने ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि त्या कर्णाकडे ते कवच कुंडल मागून घेतले. दिली कर्णाने. औदार्य देऊनी कर्णा हाती, औदार्य ईश्वराने कर्णाला दिलेलं ते कवच कुंडलही दिली. आता देवेंद्राला बरं वाटलं, निघालाच तर पृथ्वी मातेने पाय धरून ठेवले. इंद्राला वरती जाता येईना. इंद्राने विचार केला असं का होत आहे? इंद्रा, त्याच्याकडनं काही घेतलंय पण त्याला काही दिलेलं नाहीये. दिल्या वाचून तुला घेता येणार नाही. दिधल्या वीण प्राप्त, ही बाब आहे. गुजे वीण हित कोण सांगे, प्रेमा वाचून अशी हिताची गोष्ट कोणीही सांगत नाही. आणि म्हणून भाव जीवनामध्ये असावा, तपश्चर्या जीवनामध्ये असावी. आणि हा भाव ही तपाची जी काही भूमिका ही कुणापासून प्राप्त होईल आपल्याला? तर ही साधून प्रश्न प्राप्त होईल. आणि म्हणून ज्ञानोबाराय अंतिम चरणामध्ये आपल्याला सांगतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगते तरण उपाय, तरण उपाय, साधूचे संगते तरण उपाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगते तरुण उपाय, साधूचे संगते तरुण उपाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. दृष्टांताची अर्थात निश्चयाची, सिद्धांताची, मात या शब्दाचा अर्थ गोष्ट सांगतात की साधूंच्या संगतीमध्ये हा आपल्याला भाव प्राप्त होत असतो. म्हणून साधूंची संगती हा तरुणोपाय आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ज्ञानोबाराय एक एक क्रमाक्रमाने साधन आपल्याला सांगत जातात. पहिलं साधन सांगितलं भाव पाहिजे, दुसरं साधन सांगितलं भावाने भक्ती प्राप्त होते. त्यानंतर मग आपल्याला विचार सांगतात की त्या भक्तीबरोबर आपण तपश्चर्या केली पाहिजे, आपण काहीतरी दिलं पाहिजे. आणि हा भाव, ही भक्ती आपल्या अंतःकरणात निर्माण होण्याकरता काय साधन केलं पाहिजे? तर ते साधन म्हणजे संतांची संगती केली पाहिजे, साधूंची संगती केली पाहिजे, तरच आपल्याला ती भक्ती प्राप्त होणार आहे. म्हणून सांगतात साधूंचे संगती तरुणोपाय. म्हणजे इथून पुढे भक्ती प्राप्तीचं साधन म्हणून साधू संगतीचा विचार जो आहे ज्ञानोबाराय आपल्याला सांगणार आहेत. पण ज्या साधूंच्या संगतीमध्ये तरुणोपाय प्राप्त होतो ते साधू कसे आहेत, त्या साधूंचं लक्षण काय आहे, हा सगळा विचार म्हणजे जो आहे हा पुढचा अभंग आपल्याला पाहायला मिळतो. अशी एक संगतीने ज्ञानोबाराय चाललेले आहेत. तर हा तरुणोपाय हा साधूंच्या संगतीमध्ये होत असतो असा एक सिद्धांत माऊलींनी या ठिकाणी व्यक्त केला. थोडीशी मिळवणी करून देणारे एकदा प्रेमाचं भगवंताने स्मरण करायचं आणि विराम द्यायचा. विठोबा हो बार खुमाये, हो बार खुमाये.
बारखुमाय बारखुमाय तो बारखुमाय विठो बारखुमाय तो बारखुमाय तो बारखुमाय कुंडली कमलदाहरित श्री ज्ञानदेव तो बारखुमाय ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय. साधूंच्या संगतीमध्ये तरुणोपाय प्राप्त होतो, म्हणजे तरुण जाण्याचा उपाय प्राप्त होतो. तरुण जायचंय, कुठून तरुण जायचंय? तरुण जाण्याकरता एकतर नदी लागेल, एकतर सागर लागेल, असं काहीतरी लागेल की नाही? मग कशावरनं तरुण जायचंय माणसाने? या संसार सागरावरनं तरुण जायचंय, भव नदीवरनं तरुण जायचंय. संसाराचा विचार करत असताना काही ठिकाणी संसाराला नदी म्हटलेलं आहे, भव नदी असा शब्द आपल्याला पाहायला मिळतो. काही ठिकाणी या संसाराला सागर म्हटलेलं आहे, भवसागर असंही आपण पाहतो. भागवताच्या पंचम स्कंधामध्ये संसाराला आरण्य म्हटलेलं आहे, म्हणून भवाटवी असं आपल्याला पाहायला मिळतं. मग ज्या वेळेला या संसाराला नदी म्हणतात तर ही माया नदी कशी आहे? दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरन्ते ते. या श्लोकावरचं व्याख्यान त्या ठिकाणी पाहण्याजोगं आहे. किंबहुना ही भवनदी पार करणं किती कठीण आहे. नदी म्हटलं की त्या नदीमध्ये मगरी असतात, सुसरी असतात, हे सगळं वर्णन आहे. आपण भगवद्गीतेच्या आरंभी एक रूपकात्मक चिंतन पाहतो बघा, युद्ध नदी, रण नदी. त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे की नाही आहे की ही महाभारत युद्ध जे झालं तर ही एक प्रकारची रणनदी आहे. कशी रणनदी आहे? त्यामध्ये वर्णन आहे की भीष्मद्रोण तटा जयत रथजला गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवै रणनदी कैवर्तक केशवः. ही रणनदी आहे आणि हे पांडवांनी तरली. कशी तरली? तर कैवर्तक केशवः. नावाडी कोण आहे? तो परमात्मा आहे. रण नदी म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे भव नदी हे रूपक आहे, हा रूपक अलंकार आहे. पुढे आपल्याला पुढे थोडं येणार आहे, त्यावेळेला आपण या रूपक अलंकाराचाही विचार आणि भवनदीचाही विचार करूया. पण अशी भवनदी जर तरुण जायची असेल तर माऊली आपल्याला सिद्धांत सांगतात. दृष्टांताची मात काय? साधूचे संगती तरुणोपाय. आणि ही साधूची संगती आपल्याला प्राप्त व्हावी याकरता जे अपेक्षित पुण्य आहे ते पुण्य संपादन होण्याकरता हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय.